तर या संदर्भातली पुढे आणखी एक मोठी बातमी, पवईमध्ये एन्काउंटर झालेल्या रोहित आर्यचं मराठी अभिनेत्रीशी कनेक्शन असल्याचं आता समोर आलंय। रोहित आर्यनं मराठी अभिनेत्री रुचिता जाधव हिच्याबरोबर संवाद साधल्याचं समोर आलंय आणि रोहित आर्यनं रुचिता जाधवला काल पवईतल्या स्टुडिओत भेटायला बोलावलेलं होतं, मात्र काही कारणामुळे तिनं ही भेट रद्द केलेली आणि या संदर्भात रुचितानं इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलेली आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर रुचिता जाधव जोडल्या गेल्यात। आपण जाणून घेऊया काय नेमका सगळा हा घटनाक्रम होता। रुचिता, आपल्याला भेटायला यानं बोलवलेलं होतं रोहित आर्यनं, काय काय नेमकं सगळं झालेलं होतं? त्यांनी ना मला 4 ऑक्टोबरला एक मेसेज पाठवलेला की एका चित्रपटा संदर्भात डिस्कस करायचं आहे, तर आपण फोनवर बोलू शकतो का? हा त्यांनी मला एक 3च्या सुमारास पाठवलेला मेसेज। तर मी 7 वाजता त्याच्याशी बोलले फोनवर संध्याकाळी, आणि तेव्हा त्यांनी मला डिस्क्रिप्शन दिलं, म्हणजे नरेशन जे आपण देतो चित्रपटाचं, तर त्यांनी मला नरेशन दिलं आणि नरेशन तेच होतं की एक इनोसंट माणूस, असं तो मला बोललेला की एक इनोसंट माणूस आहे जो त्याला त्याची मतं मांडायची आहेत लोकांसमोर, पण सिस्टम त्याचं काय ऐकत नाही आहे आणि म्हणून तो मुलांना हॉस्टेज ठेवतो। तर सेम जे त्यांनी पवईमध्ये केलं तेच त्यांनी मला चित्रपटाच्या ह्याने नरेशन करून सांगितलेलं आणि वेनेसडे या चित्रपटाचं उदाहरण दिलेलं मला की तसा मला चित्रपट बनवायचा आहे। तर मग मी त्याला बोललेले की ठीक आहे, मला तू काही दिवस दे, मी विचार करते। तर तो मला बोललेला की आपण एक मीटिंग पण करू, जे खूप नॉर्मल आहे, म्हणजे सगळेच जण करतात, करेक्ट, की आधी फोनवर नरेशन ऐकतात आणि मग पर्सनली मीटिंगला जातात। तर मग मी बोलले की ठीक आहे, आपण मीटिंग करूयात पर्सनली। आणि 23 ऑक्टोबरला त्यांनी मला मेसेज केला की 27, 28 का 29 तुला केव्हा भेटायला जमेल, आणि मी 28 तारीख बोललेले। त्यांनी मला सोमवारी मेसेज केला की तू उद्या येणार आहेस ना, आणि त्यांनी मला आर्य स्टुडिओचं लोकेशन आणि सगळं पाठवलं। पण माझ्या सासऱ्यांची राजेंद्र माने नाव आहे त्यांचं, ते HN रिलायन्सला ऍडमिट होते, त्याच्यामुळे आमचं सगळ्यांचं धावपळ चालू होती घरी, आणि मला घरी असणार म्हणजे घरी थांबणं किंवा तिथे हॉस्पिटलमध्ये थांबणं जास्त गरजेचं होतं मीटिंगला जाण्यापेक्षा। त्याच्यामुळे मी त्याला मेसेज केला की मी असं नाही येऊ शकत माझ्या सासऱ्यांच्या तब्येतीमुळे, आपण 15 नोव्हेंबर नंतर भेटू। आणि त्यांनी मला रिप्लाय केलेला की नो वरीज, टेक केअर। बस एवढंच ज्या व्यक्ती। रुचिता, पहिल्यांदाच रुचिता तुमचं हे बोलणं झालं होतं रोहित आर्य बरोबर, की या आधी सुद्धा कधी